नमस्कार. उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी. गणेश स्थापना सकाळपासून तर 1:30 वाजेपर्यंत आहे, म्हणजे माध्यान्ह काळापर्यंत. जर माध्यान्ह काळापर्यंत शक्य नसेल तर संध्याकाळपर्यंत कधीही मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली तरी चालेल. सकाळी तिळाचे वाटण करून त्याने अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर ज्या ठिकाणी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची आहे ती जागा सुशोभित करून त्या ठिकाणी रांगोळी घालावी. केळीचे खुंट, आंब्याचे डहाळे, तोरण यांनी ती जागा सुशोभित करावी. गणेशाची प्राणप्रतिष्ठा ज्या ठिकाणी करायची आहे त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर तांदळाने स्वस्तिक काढून श्री गणेशाची मूर्ती त्यावर स्थापन करावी. प्राणप्रतिष्ठेच्या विधीमध्ये घरातील सर्वांनी सहभागी व्हावे. त्यानंतर आरती करावी. आपल्या कुलाचाराप्रमाणे जेवढ्या दिवसांचा आपला गणपती असेल, म्हणजे 1.5 दिवस असेल, 5 दिवस किंवा 10 दिवस, त्या दिवशी मनोभावे पूजा करावी. गणेश स्तोत्राचे सर्वांनी मनोभावे वाचन करावे. रोज आरती करावी, नैवेद्य दाखवावा. हा सर्व आपल्या कुलाचाराप्रमाणे जो रिवाज आहे तो पूर्ण करावा. श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेने घरामध्ये मुलांना विद्या, बुद्धी, ऐश्वर्य यांचा लाभ होतो. त्याचप्रमाणे संकटाचा नाश व्हावा म्हणून श्री गणेशाची सर्वांनी प्रार्थना करून सर्व कुटुंबियांनी गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत. धन्यवाद.